आंब्याचा ज्यूस, आंब्याचा रस, मम्मी बनवून राहिली मँगोचा, मँगोचा रस. कुठे आंबे? वा वा, धुवून काढले इथं. दोनच आंबे आहे का ग? अरे वा, इकडं बी आहे का? दोन भरपूर होईल या 2 आंब्याच आपल्या तिघांना. हा, मग आता ते कधी तळायच्या? त्याच्यात बुडून मी बुडून नाही खाणार, मी पेऊन घेईल. काय किती वेळ लागेल आता आंबारस बनवायला? कुठं? हा, ते काहीतरी किडूक बनवला का? एवढे आंबे कापून घेतले. मिक्सर मध्ये मिक्सर मध्ये बारीक करायचं, ग्राइंडर करायचं. हा, मिक्सरचं खराब झालंय ना, पहिले मिक्स करून ठेवायचं, फ्रीज मध्ये ठेवायचं गारवायला. हा, मग प्यायला घ्यायचं, खायला घ्यायचं चपाती बरोबर. हे बाय, आता इथे ना थोडे आंबे कापून त्याचे बारीक बारीक कापा बनवले. आता मिक्सर मध्ये टाकून, या भांड्यात टाकून बारीक करायचे आपल्याला. माऊलीने हात धुवून घेतले. आता खाली नको सांडू. हा, थोडं थोडं टाकायचं. पहिले लोक कसे आंबारस बनवायचे तुला माहितीये का? गच्चा आणि पिळायची, मला नाही आवडत ते. मी त्याची साल काढून घेते. बस 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 बस, गच्चा आणि करायची ती. राहू दे, आता परत घ्यायला लागेल. बनला का? भारी झाला ना बारीक. पप्पा काय दुखते दवाखान्यात नाही ला. पप्पा तू काय म्हणली माहिती का मम्मी? काय चिरायचे पप्पा. हा मित्रांनो, प्रचंड गरम झालंय तुम्हाला सांगतो. संध्याकाळचे आता 8:10 झाले. शीतल बनवती मस्त पैकी आंब्याचा रस, ज्यूस का? तर पाठीमागे टीव्हीला चालू आहे माऊलीचा व्हिडिओ बघा. आणि मित्रांनो, मधुकर कुठे कॉमेडीला जो व्हिडिओ टाकलाय, पोंगे तळून दिले माऊलीला, तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आता अगदी थोड्या वेळामध्येच आहे ना आंब्याचा छान पैकी रस बनवणार आहे शीतल. आणि त्याच्यानंतर थंड व्हायला फ्रीज मध्ये ठेवणार आहे. आंबे याच्यामध्ये पूर्ण ग्राइंड करून घेतले, पूर्ण बारीक करून घेतले, पातेल्यामध्ये टाकले बघा. याच्यात करायचंय अजून. आता शीतल ही साखर याच्यामध्ये टाकणार आहे, या पातेल्यात टाकणार आहे, म्हणजे गोड वाईल. काय साखर काय काय लोक सुंठ विलायची सर्व टाकीत आहे, मला नाही आवडत. मी फक्त साखर टाकते. असं नाही बाळा, एक माझ्या स्टेप दे. हे बघा मित्रांनो, हा झाला माझा आंब्याचा रस, साधा आणि सिंपल. पाणी न घालता बनवलाय मी, दूध न पाणी काहीच नाही टाकले, फक्त साखर टाकली त्याच्यामध्ये. आता मी याला ना 15-20 मिनिटे ना थंड करण्यासाठी ठेवणार आहे आणि त्याच्यासोबत पोळ्या बनवणार आहे. फ्रीज मध्ये ठेवणार का? पप्पा फ्रीज मध्ये ठेवलेले भारी होईल. हे बघा, फ्रीजर मध्ये आंब्याचा रस पातेल्यामध्ये जो आहे तो फ्रीजर मध्ये ठेवला आहे. आणि घेतो लावून फ्रीज. पप्पा काय अजून भारी लागल. काय? ज्यूस तुला आवडतो ना? मला पण मिळेल ना?